नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. दुहेरी माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुप्रिया आणि इशू ह्या बाजारात आलेले असतात. परंतु आता जो काही ती व्हिडिओ क्लिप ही व्हायरल होते आणि सर्वत्र पसरलेली असते, तेव्हा आता सर्वजण अगदी इशूकडे त्या नजरेने पाहत असतात आणि कोणी मवाली गुंड हे इशूला त्रास देत असतात की हीच ती मुलगी आहे, अरे ही तर लोकांबरोबर आईश करते आणि आपल्याबरोबर सुद्धा करील. म्हणून आता सर्वजण इशूच्या मागे लागतात. परंतु सुप्रिया तिला कशीबशी वाचवते आणि इशू घरी चल असं म्हणत असते. तेव्हा आता इशू म्हणत असते की आई यात माझी काही चूक नाही, मी काही केलेलं नाही. आई मी तुला म्हटले होते की काल मी त्या हॉटेलमध्ये अडकले होते, तेथेच कोणीतरी हे शूटिंग केलं. तेव्हा आता बायका लगेच एकमेकीमध्ये कुजबुज करत असतात आणि इशूकडे अगदी बोट दाखवून तिला नावं ठेवत असते. तेव्हा आता सुप्रिया रागवते. सुप्रिया म्हणते की तुला मी काय सांगते ते काही तुला कळत नाही का, घरी चल. तेव्हा मात्र आता सुप्रिया तिला हाताला धरून घरी घेऊन जात असते. परंतु आता जे काही लोक कुजबुजत असतात ही तर त्या मिठाईवाल्या संजय दादा यांची मुलगी आहे. त्या बिचाऱ्यांनी इतकं मोठे कष्ट केले आणि संस्कार देऊन वाढवलं आणि ह्या पोरीने तर अख्ख्या एका दिवसात अख्ख्या इंदोरमध्ये इज्जत घालवली. तेव्हा ते हे ऐकून आता इशूला खूप मोठा असा धक्का बसतो. सुप्रिया म्हणत असते की घरी चल, घरी चल, अगोदर तू घरी चल. तेव्हा मात्र आता ती इशूला ढकलतच घरी घेऊन जात असते. परंतु आता मात्र नमू ही घरी असते आणि आपल्या मोबाईलवर आलेली ही व्हिडिओ क्लिप ती सुद्धा आता पाहते. ब्रेकिंग न्यूज मध्ये असं असतं की अचानक राज शिर्के म्हणजे अर्णव राज शिर्के यांच्या गळ्यात पडलेले ह्या मुलीची गोष्ट तरी काय, म्हणजे अर्णव राज शिर्के ह्या आपल्या कोणत्याही आसपास मुलींना फिरकू सुद्धा देत नाही. परंतु त्यांच्या कोट्या संपत्तीवर डोळा ठेवून ही मुलगी त्यांच्या गळ्यात पडण्याचं नाटक केलं आणि मुद्दाम तिने त्यांच्या संपत्तीसाठी असं केलेलं आहे, असं काहीतरी असेल असं बोललं जात आहे. तेव्हा मात्र आता तिथे जयू आत्या सुद्धा येते आणि जयू आत्या सुद्धा हा सर्व व्हिडिओ बघून तिला सुद्धा आता एक खूप मोठा असा धक्का बसतो. तेव्हा आता जयू आत्या म्हणत असते की हे सर्व काय आहे, तरी सुद्धा मी बोलले होते की हे सगळं काय आहे, पण माझं कोणीही ऐकायला तयार नाही. आणि आता हे काय झालं, मी सांगितलं होतं की ह्या मुलीला एवढी आजादी देऊ नका आणि बघा आता हे काय होऊन बसलं, बघा परेशान करून ठेवलं ह्या मुलीने. म्हणून जयू आत्याला आता खूप टेन्शन येतं. आता सगळे लोक सगळीकडे रंगून रंगून ईदची चर्चा करून बसते. त्या दिवशी सुद्धा आपण सगळेजण इतके परेशान होतो आणि ही मुलगी आता तिकडे जाऊन हे कांड करत बसली. नमो अगं बघतीस ना काय होते ते. म्हणून जयू आत्याला काही बोलता येत नसतं. जयू आत्याला आता खूप टेन्शन येतं, म्हणून तिला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. हवतच येते आत्या अगं स्वतःला सांभाळ. परंतु जयू आत्या तिला सुद्धा जवळ येऊन देत नाही आणि नमो तू तर बाजूला हो, तू तर काही बोलू नको. देव जरी खाली आला तर ईश्वरीला आता माझ्यापासून कोणीही नाही वाचू शकत. आणि त्यानंतर मात्र जे काही मवाले गुंड असतात तर सुप्रिया इशूच्या हाताला तिला धरून घेऊन येत असते आणि सुप्रिया तिला म्हणत असते की मला काही माहिती नाही, तू आत्ताच्या आत्ता घरी चल. इशू सांगत असते की त्या व्हिडिओ क्लिप मध्ये जे काही सांगतात आई ते सर्व खोटं आहे. सुप्रिया काही ऐकायला तयार नसते आणि ती इशूला घरी चल असं म्हणत असते. तेव्हा मात्र आता ते गुंड ती व्हिडिओ क्लिप पाहतच असतात. परंतु त्याचं एकाचं लक्ष जातं आणि लगेच म्हणतो की चल ती व्हायरल सुंदरी आहे, चला आपण तिच्या सोबत जाऊया आणि जरा व्हायरल होऊया, आपली सुद्धा हवा तिला दाखवूया. म्हणून आता ते गुंड लगेच इशू जवळ येतात. परंतु सुप्रिया इशूला म्हणत असते की घरी चल. आता ते मुलं तिच्या जवळ येतात आणि ते गुंड मुलं हे इशूला छेडायला सुरुवात करतात, जोरजोराने हसत असतात. तेव्हा आता ते मुलं तिला चिडवतात की एक वेळेस आमच्याकडे बघ ना जाणे मन. तेव्हा मात्र आता ती सुप्रिया त्या मुलावर चिडते की तुम्ही काय बोलतात, तुम्हाला काही वेड लागलं का. तेव्हा मात्र आता जो काही तो मवाली गुंड म्हणतो की तो अगदी बरोबर बोललीस, वेडच लागलं तुला, ह्या मुलीला बघितल्यापासून हाय हाय मेरी जान. तेव्हा लगेच तो दुसरा मुलगा म्हणतो की मी सुद्धा तुला उचलू शकतो त्या राज शिर्के सारखं, चल मी तुझे सब घुमा केले आता हो. म्हणून आता ते इशूला खूप त्रास देत असतात, इशूवर हसतात, तिला छेडतात. इशू खूप घाबरलेली असते आणि सुप्रिया आणि इशू ह्या घरी येत असतात. परंतु आता मात्र ते मुलं हे तितका त्रास देत असतात आणि अगदी वाटेल तसे आरोप इशूवर करत असतात. तेव्हा मात्र आता सुप्रियाचा पाय घसरतो, तिच्या पायाला ठेस लागते आणि लगेच इशू म्हणते की आई अगं हळूच हळूच. परंतु आता तो जो काही मावाली पोरग गुंड असतो तर तो म्हणतो की बघ बघ मुलीचा पाय घसरला तर आता ते बघून आईचा सुद्धा पाय घसरला. आता मात्र सुप्रियाला त्या मुलाचा खूप राग येतो. तेव्हा आता इशूला खूप राग येतो. इशू धावतच त्या मुलावर ओरडणार तोच लगेच सुप्रिया तिला धरते आणि इशू नाही घरी चल असं म्हणत असते. परंतु इशू म्हणते की नाही आई फक्त 1 मिनिट. तर लगेच इशू पुढे येते आणि त्या मुलाला म्हणते की काय रे तुला लाज वाटत नाही का, असं मोठ्यांशी बोलतात का. तेव्हा लगेच आता दुसरा मुलगा म्हणतो की मग कसं बोलायचं असतं, तू शिकव ना, अरे शिकव ना मेरी जान. म्हणून ते आता गुंडांचं टोळकं काही हे
अगदी त्या टुकार मुलांचं इशूला त्रास देत असतात, तिच्यावर हसतात का. तेव्हा सुप्रिया म्हणते की अरे तुम्ही काय बोलतात, आम्ही चांगल्या घरातील लोक आहोत, तुमच्या समोर हात जोडते, आमचा रस्ता सोडा, जाऊन द्या आम्हाला, इशू चल घरी. परंतु इशू म्हणत असते की आई तू हात जोडू नको. तेव्हा आता इशू सुद्धा आईला धरून जात असते, परंतु तो जो काही अगदी गुंड असतो तो मागून येतो आणि इशूची ओढणी धरून तिला ओढतो. इशू आणि आई त्याच्या हातातील ओढणी ओढत असतात की सोड, काय करतो सोड, अरे सोड सोड म्हणले ना मी तुम्हाला सोड. म्हणून आता जबरदस्तीने त्या ओढणी ओढत असतात आणि ह्या सोडत असतात. तेथे जमलेले काही सर्व हा तमाशा पाहत असतात, परंतु कोणीही इशू आणि सुप्रियाच्या मदतीला धावून येत नसतात. जो काही इतका आवाज आहे ते ऐकून संजय धावतच तेथे येतो आणि धावत आल्यानंतर मात्र समोर इशू आणि सुप्रिया यांना हे गुंड त्रास देत आहे हे दिसतं, म्हणून संजय कशाचाही विचार न करता आता लगेच तो त्यांना सोडवायला जातो. त्यामुळे आता त्यांना सोडवता लगेच ते गुंड संजयला हाताला धरतात आणि त्याला बाजूला ढकलून देतात. तेव्हा संजय हा त्या सायकलवर जाऊन पडतो, त्याच्या डोक्याला जबर असा मार लागतो आणि तो खाली पडलेला असतो. तेव्हा इशू ही जोरात बाबा असं ओरडते आणि त्याच वेळेस मात्र येथे आपल्या रॉकेटची एंट्री होते, कारण रॉकेश हा त्या गुंडांचा हात धरतो आणि इशू वाचवायला तेथे येतो. तेव्हा आता त्या गुंडांचा हात धरल्यानंतर मात्र ते गुंड राकेशकडे रागाने पाहत असतात. तेव्हा ते गुंड विचारतात की काय रे, कोण आहेस रे तू. तेव्हा आता राकेश म्हणतो की हो मी कोण आहे हे नीट मी समजावून सांगतो, ते पण तुझ्याच भाषेमध्ये. तेव्हा आता राकेश ते गुंडांच्या हातातील जी काही ही इशूची ओढणी आहे ती ओढणी अगोदर सोडून घेतो आणि त्याला आता चांगला त्याचा हिसका दाखवतो की एक अशी लात आणि बुक्की ठेवून त्याला खाली पाडतो. जबरदस्ती त्या गुंडाबरोबर आता राकेश फायटिंग करतो आणि दबंग स्टाईल मध्ये आता त्या सर्व गुंडांना अगदी खाली पाडून त्यांचा पूर्णपणे अशी हाल करून त्याने सोडलेले असतात. कुणाचा हात मोडलेला असतो तर कुणाच्या बरगड्या. सुप्रिया धावतच आपल्या संजय जवळ येते आणि संजयला उठवते. तेव्हा मात्र आता इशू धावतच बाबांजवळ येते, तर सुप्रिया म्हणते की अगं बघ ना बाबांना किती लागले. तेव्हा मात्र आता बाबांना चक्कर येत असते. तोपर्यंत राकेश या गुंडांची चांगली धुलाई करतो, अगदी त्यांना चांगलं वठणीवर आणतो आणि बाबांना आता शुद्ध येते. अख्खं इंदोर तेथे पाहायला जमलेलं असतं. तेव्हा एक गुंड हातामध्ये लाकूड घेऊन येतो आणि राकेशला मारायला सुरुवात करतो, परंतु राकेश त्याच्या हातातील ते लाकूड विस्कावून घेतो आणि त्याची चांगली पिटाई करतो. त्यावर आता राकेश पुन्हा ओरडतो की आहे का, अजून कोणी आहे का त्रास देणार. तोपर्यंत आता यशू आणि सुप्रिया बाबांच्या हाताला धरून त्यांना उठवायला हळूहळू मदत करत असतात आणि प्रयत्न करा असे म्हणतात, कारण आता ती डोक्याला जखम झालेली असते, त्यातून रक्त सुद्धा येत असते. तेव्हा आता राकेश चांगली त्या गुंडांची धुलाई करतो आणि उठ चल माफी माग असे म्हणत असते. तेव्हा आता सर्व गुंड हातापाया पडत असतात. माफ करा आमची चूक झाली, माफ करा आम्ही तुमच्या पाया पडतो, आमची खूप मोठी चूक झाली, परत अशी चूक नाही होणार. तेव्हा राकेश त्यांना म्हणत असतो की निघा, चला आता इथून निघा. आणि जे काही आता ते गुंड पळतच निघून जातात, परंतु जे काही लोक फक्त तमाशा पाहण्यासाठी आलेले असतात तर राकेश आता त्यांच्यावर सुद्धा ओरडतो की काय तुम्ही कशाला थांबलात, येते तमाशा पाहायला आले होते ना, निघा चला इथून. राकेश आता खूप भडकलेला असतो, कारण इतकं सर्व लोक जमून सुद्धा कोणी मदतीला धावून आले नाही, म्हणून शेवटी आता सर्वजण तेथून निघून जातात. आता राकेश संजय जवळ येतो आणि काका अहो तुम्हाला फार तर लागलं नाही ना, दुखतंय का. तेव्हा आता संजय म्हणतो की नाही हो ठीक आहे मी आता. खरंच बेटा एकदम तू वेळेवर आला, थँक्यू. खरंच तर आता राकेश म्हणतो की काका अहो तुम्ही बेटा म्हणालात, मग थँक्यू आता म्हणू नका आणि काळजी घ्या. तेव्हा आता इशू राकेशकडे पाहत असते आणि राकेश इशूकडे. तेव्हा आता सुप्रिया आणि इशू बाबांना धरून घरी घेऊन जात असतात, तर इशू वळून डोकावून ही राकेशकडे पाहत असते, कारण तिला आता रॉकेटचा आधार वाटतो आणि रॉकेट सुद्धा आता इशूकडे पाहत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव आणि अंजली हे दोघही आपल्या घरी येऊन पोहोचतात, आपल्या मुंबईला आनंदवन मध्ये. तेव्हा आता अर्णव अंजलीच्या हाताला धरून गाडीतून तिला खाली उतरवतो आणि अंजली म्हणते की वेळेत आपण पोहोचलो आपल्या घरी. तेव्हा मात्र आता यांचा एक छोटा भाऊ असतो, त्याची सुद्धा आज मालिकेमध्ये नवीन एंट्री होते आणि आता तो लगेच म्हणतो की ताई अगं पाया पडतो, वेलकम वेलकम. आणि काय तुमची इंदोरची ट्रिप कशी झाली, मस्तच झाली असेल, पण बरं झालं तुम्ही लवकर आलात, खरंच मी तुम्हाला खूप मिस करत होतो. आणि दादा अरे खरंच तुझ्याशिवाय येते काही शक्य नाही, खरंच मला अगदी खूप जड जात होतं. तेव्हा आता अंजली त्याचा कान पकडते आणि काय रे काय जड जात होतं आणि सांग ना जरा काय जड जातं. तेव्हा आता तो ओरडत असतो की ताई ताई प्लीज कान सोड, मी लहान नाही ताई आता. तर अंजली म्हणत असते की लहान नाहीस ना, मग मोठ्यांसारखं तरी वाग. आता तो ओरडतो म्हणतो की ताई प्रॉमिस. आणि ताई जेव्हा अंजली कान सोडते
तर म्हणतो की ताई हे बघ, मी मोठ्यांसारखं नाही वागणार. आणि तेवढ्यात मात्र आता ते सर्वजण खाली बसतात. तर लगेच तो आपल्या दादाला विचारतो की म्हणजे अर्णवला की इंदोरचे सर्व काही हे डील हे लॉक झाले का. तेव्हा अंजली त्याला विचारते की काय मामी आणि आजीचा तुझा कॉल झाला का. मी फोन केला होता पण रेंजच नव्हती, काही ऐकू येत नव्हतं. तेव्हा आता तो म्हणतो की मम्माचा कॉल आला होता मगाशी, उद्या येणार आहे असं ते म्हणतात. तेव्हा आता हा यांच्या मामाचा मुलगा असतो. तेव्हा अंजली म्हणते की मी आलेच, फ्रेश होते जरा, बसा तोपर्यंत तुम्ही. तेव्हा अंजली आत जात असते तर तो लगेच अर्णवला विचारतो की दादा अरे तो व्हिडिओ अपलोड कोणी केला आणि ती व्हायरल व्हिडिओ मधील मुलगी कोण आहे. तेव्हा मात्र अर्णवच्या समोर सर्व काही ईश्वरीचं ते बोलणं त्याला आठवतं की ईश्वरी त्याला काय काय बोलली होते ते. आता तो विचारत असतो की नाही म्हणजे मला आयडिया आहे थोडी की तिकडे काय झाले ते, परंतु ती मुलगी मात्र तुझ्या ओळखीची नाही दिसत. तेव्हा आता अंजलीच्या हे सर्व ऐकून लक्षात येतं की मी अर्णवला त्या व्हिडिओ बद्दल विचारलं होतं, परंतु त्याने मला दुसरं काहीतरी असं शो बद्दल नाही असं काहीतरी खोटं सांगितलं. त्यानंतर आता इकडे जयू आत्या येते आणि जयू आत्या इथे आता इशू घरी आल्यानंतर खूप असं भडकते आणि काय ग इशू, बहिणीचं लग्न म्हणून सुद्धा तुझं मन भरलं नाही आणि आता हे काय थेरी करून ठेवले. एका धक्क्यातून सावरतोय तर लगेच दुसरा धक्का दिला. घराबाहेर पडण्याची सुद्धा तुझ्यामुळे चोरी झाली. अगं मुंडी खाली घालून का उभी आहेस, बोल ना काहीतरी. बाहेरच्या लोकांच्या नजरेला नजर कशी द्यायची आम्ही लोकांनी, तूच सांग आता. थोडी तरी लाज लज्जा शरम आहे का तुला. तेव्हा आता ईश्वरी खूप रडत असते. ही सर्व नाटक करायची सोडून ना तू एक काम कर, हे घरच असं इंकून टाक म्हणजे आपण सगळे यातून सुटू. अरे देवा, आता विचार करून करून माझं सुद्धा डोकं आता फुटेल. तेव्हा आता संजय म्हणतो की जयू अगं शांत हो, आधीच खूप काही घडलं आणि त्यात आणखीन तुझी तब्येत बिघडायला नको, जरा शांत हो. तेव्हा आता जयू आता रागाने संजय जवळ येते आणि म्हणते की दादा हे बघ, माझी काळजी करण्यापेक्षा तुझ्या ह्या अंतरंगी पोरीला सांभाळ. अरे ब्रेक फेल झाल्यासारख्या गाडीसारखी ती सुटली. आणि ईश्वरी अगं दुसऱ्या कुणाचं नाही, निदान तुझ्या या बाबाचा तरी विचार करायचा. काय केलं नाही त्याने तुझ्यासाठी, अगं सख्या मुलीपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम केलं. तेव्हा आता इशू सांगत असते की अगं जयू आत्या, मी खरंच असं काही केलेलं नाही, चुकून असं काहीतरी मी त्या स्टेजवरून खाली पडले, आत्या माझ्यावर विश्वास ठेव. तर लगेच आता जयू आत्या म्हणते की काय गो, डायरेक्ट त्याच्या गळ्यामध्ये क्रिकेटच्या मैदानावर फिल्डर उभा असतो तसा तो तेथेच तुला झेलण्यासाठी उभा होता का. अगं पाय घसरून तू जमिनीवर खाली पडली असती तरी सुद्धा चालला असता, त्याच्या गळ्यात जाऊन पडायची काय गरज होती. अरे दादा तू नको ती सूट या मुलींना देऊन ठेवली म्हणून त्याचा परिणाम आहे हा भोग आता. आणि हे बघ सुप्रिया, चूक जरी कुणाची असली ना लोक मात्र मुलींकडे बोट दाखवतात, त्यांना कारणीभूत धरतात. अगं सुप्रिया की साधी गोष्ट कशी तुला कळत नाही ग सुप्रिया. त्यानंतर मात्र आता इकडे अंजली ही चिंटूच्या म्हणजे आपल्या अर्णवच्या रूम मध्ये येते आणि चिंटू असे म्हणते. तेव्हा आता विचारते की काही बिजी आहे का. तेव्हा आता अर्णव म्हणतो की नाही ताई, मी तुझ्यासाठी कायम फ्री असेल, कायम कधीही बिजी नसेल. मी तिकडे तुझ्यासाठी बोलायला आलं असतं, तू कशाला इकडे आलीस. तेव्हा अंजली म्हणते की नाही अरे तसं नाही, अरे त्या मुलीबद्दल सर्वत्र चर्चा आहे आणि मला खरंच काही माहिती नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की कोण मुलगी. तर आता अंजली म्हणते की ऍक्टिंग तर तू खूप छान करतो. अरे तुला माहिती आहे की मी कुणाबद्दल बोलते म्हणून, आणि तरी सुद्धा तू विचारतोस की कोण मुलगी. मग आकाश ज्या मुलीबद्दल बोलत होता त्या मुलीबद्दल मी तुला विचारते. तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की ताई अगं इंदोरच्या फॅशन शो मध्ये काय घडलं हे तुला सर्व माहिती आहे, मग तू आकाशच्या बोलण्याकडे कुठे कशाला लक्ष देतेस. त्यावर आता अंजली म्हणते अरे आकाशच्या बोलण्याकडे नाही तर लोक काय चर्चा करता याकडे बद्दल बोलते. एकदा जर ती बातमीवर आली तर लोक चर्चा करतात. त्यावर अर्णव म्हणतो की ताई हे बघ, मी लोकांचा विचार नाही करत, जर मी लोकांचा विचार करत बसलो असतो तर आज इथपर्यंत मी कधी पोहोचलो नसतो. आता अंजली म्हणते की चिंटू हे बघ, तू जरी लोकांचा विचार करत नसला तर लोक तुझ्याबद्दल काय बोलतात म्हणजे त्याने मला फरक पडतो. नशीब आजी आणि मामी तीर्थयात्रेला गेल्यात म्हणून त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला. तेव्हा अर्णव म्हणतो की त्या व्हिडिओ बघून त्या काय विचार करतील त्याचा विचार मी अजिबात करणार नाही आणि जरी सुद्धा त्या काही बोलल्या तर तू सांभाळून घेऊ शकते. अंजली म्हणते की हो मी ती पाहते, पण त्या मुलीचं काय. अरे त्या एका व्हिडिओमुळे तिचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, काय काय सहन करावं लागणार असते तिला. तेव्हा आता अर्णव म्हणतो की ताई अगं हे कळण्या अगोदर तिला कळायला हवं होतं, त्याचे परिणाम काय होतील याचा विचार तिने अगोदर करायला हवं होतं. तेव्हा अंजली म्हणते की हे बघ चिंटू. तर आता अर्णव म्हणत असतो की हे बघ, पैशांसाठी काम करणाऱ्या मुलींना काही पण सहन करावं लागतंच. त्यानंतर मात्र आता इकडे सुप्रिया मात्र आता इशूला म्हणत असते की आज जे काही झाले ते कधी मी विसरणार नाही, अजून सुद्धा त्या मुलांचे शब्द माझ्या कानामध्ये घुमतात. तेव्हा आता इशू म्हणत असते की आई पण. तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते की बाद झाले, अजून काही तू एकही शब्द बोलू नको. अगं इशू हे बघ, आपल्याकडे खूप काही असे पैसे नसतील परंतु खूप काही अगदी तुझ्या बाबांनी
आपलं मेहनत करून हा सर्व मान हे सर्व काही मिळवलं, पण आज केवळ तुझ्यामुळे आज त्यांना इतक्या लोकांसमोर मान खाली घालावी लागली। याच सर्वात गोष्टीचा मला खूप जास्त त्रास होतो। तेव्हा आता संजय म्हणतो की सुप्रिया, तर सुप्रिया आता संजयचं सुद्धा ऐकायला तयार नसते। आज मी कुणाचं ऐकणार नाही, कारण इशूच्या बाबतीत आज एक खूप मोठा निर्णय मी घेतलेला आहे, त्यामुळे काही झालं तरी हा निर्णय मी नाही बदलणार। तेव्हा आता संजय विचारतो की कसला निर्णय सुप्रिया? तेव्हा मात्र आता जयू पाणीच पित असते आणि आता सुप्रिया म्हणते की इशू ही कायमची जयू सोबत मुंबईला जाईन। तर आता जयू इतका जोराने ठसका लागतो, इशू, नमू आणि बाबा यांना खूप मोठा असा धक्का बसतो। तेव्हा इशू रडतच पुढे येते आणि आईला म्हणते की आई। तेव्हा आता सुप्रिया म्हणते की बाद झालं, येते आम्ही सर्वजण तुला पाठीशी घालतात म्हणून आता सर्व बाद झाले, तेथे तू एकटी राहशील, तेव्हा तू स्वतः वठणीवर येशील। तेव्हा आता नमू पुढे येते आणि आई, इशू एकटी नाही जाणार, मी सुद्धा तिच्यासोबत मुंबईला जाणार। तेव्हा आता इशू म्हणते की ताई, तर नमू म्हणते की नाही इशू तू थांब, मी चुकीचा मुलगा पसंत केला म्हणून हे पुढचं सगळं काही घडलं, तू त्या माणसाला हॉटेलला भेटायला जायचं हे आपण दोघांनी ठरवलं होतं। आई, मग शिक्षा ही दोघींना पण व्हायला हवी, चूक आमच्या दोघींची आहे, मग शिक्षा सुद्धा दोघींनाच। तेव्हा सुप्रिया म्हणते की हो, मग दोघी सुद्धा। जेव्हा तुम्ही घरापासून बाहेर राहता तेव्हा तुम्हाला अक्कल येईल। तेव्हा आता जयू म्हणते की सुप्रिया, अगं मुंबईला का? तिकडे गेल्यावर अक्कल येते असं कोणी सांगितलं तुम्हाला? तेव्हा आता संजय म्हणतो की हो जयू, अगं ती बरोबर बोलते, मला सुद्धा पटतंय, अगदी माझ्या मनातीलच बोलते ती, आणि तुझ्या शिस्ती त्या दोघी जणी तिकडे जर राहिल्या त्यांना सुद्धा अक्कल येईल, त्यामुळे तू या दोघींना सुद्धा मुंबईला तुझ्यासोबत घेऊन जा। सुप्रिया म्हणत असते की इंदोर मध्ये इशू बद्दल लोक काय काय बोलतात याची कल्पना तुम्हाला नसेल, काही दिवस जर इशू मुंबईला राहिली तर येथील त्या व्हिडिओ क्लिप बद्दल लोक विसरून जातील। आता इशू परत आईजवळ येते, परंतु सुप्रिया म्हणत असते की हे बघ, आता एकही शब्द बोलू नको, आतापर्यंत तू स्वतःची मनमानी करत आलीस, परंतु इथून पुढे मी सांगेल तेच करायचं, आणि लगेच ती त्यांना सामान बांधायला घ्यायला सांगते। तेव्हा आता सुप्रिया आतमध्ये निघून जाते, तर जयू ही संजयला म्हणत असते की दादा, अरे मी काय म्हणते जरा ऐकून घे। तेव्हा संजय सुद्धा ऐकायला तयार नसतो। संजय म्हणतो की आता ठरलेलं आहे की तू मुलींना घेऊन मुंबईला जाते। त्यानंतर आता जयू म्हणते की या घरात इतके हट्टी लोक आहेत, कुणाचं काही ऐकून घेत नाही, म्हणून ती आत जाते। संजय सुद्धा आत जायला निघतो, तर इशू ही बाबांचा हात धरते की बाबा, आम्ही तुम्हाला सोडून तिकडे कसे राहणार आहोत, आणि बाबा मी जर तिकडे गेले तर तुम्हाला दुकानात कोण मदत करेल, म्हणून इशू आणि नमू रडत असतात। बाबा सगळं काही तुमच्यावरती पडेल आणि आई सुद्धा एकटी पडेल, सांगा ना बाबा काहीतरी। तेव्हा आता संजय म्हणत असतो की हे बघ, आपण जी चूक करतो त्याचे परिणाम फक्त एकट्याला नाही तर आजूबाजूच्या सर्वांना भोगावे लागते। तुमच्या जास्तीत जास्त मी जग बघितलं म्हणून तुम्हालाही सांगतो, आपल्याला वाटतं तितकं आयुष्य हे सोपं नसतं, त्यामुळे चला तयारीला लागा। तेव्हा आता इशू प्लीज प्लीज असं करत असते। नमू सुद्धा आत जाते, परंतु बाबा सुद्धा आता इशूचं काही ऐकून घेत नाही, ते सुद्धा आत जातात। तेव्हा आता इशू म्हणते की हे सर्व आता त्या खडूस अर्णव राज शिर्केमुळे झाले, तुझ्यामुळे मला माझं इंदोर सोडावं लागतं। आणि गणू बाप्पा, मी तुला म्हणाले होते की मला परत त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, पण नाही, आणखीन एकदा तू पाठवच त्याला माझ्या समोर। तेव्हा मात्र आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता नमो, इशू मुंबईला जायला निघतात, परंतु सुप्रिया इशूची काही बोलत नाही। इशू खूप विनवण्या करते की आई प्लीज माझ्याशी बोल, परंतु सुप्रिया आत निघून जाते। त्यानंतर आता इकडे अर्णव सुद्धा त्या मुलीबद्दल आपल्या अंजलीशी बोलत असतो की त्या मुलीने आपला शो हा अगदी हे करून ठेवलास, परंतु अंजली म्हणते की हे बघ, त्या मुलीने मुद्दाम केलं नसेल हे, तर अर्णव म्हणतो की अशा मुलींना मी चांगलं ओळख, तिला नक्कीच कोणीतरी मुद्दाम पाठवलेलं होतं, त्यामुळे आता इकडे जो काही राकेश असतो तो सुद्धा आता इकडे ईश्वरी मुंबईला गेल्यानंतर कुणाकडे राहणार आहे ही सर्व काही माहिती एका फोनवर कुणाला तरी विचारत असतो। तेव्हा मात्र आता इशू ही मुंबईला येतेच, परंतु मुंबईला आल्यानंतर ती आता ठरवते त्या मुलाला आता मी चांगला धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।